हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आज अन्वीचा टिफिन नव्हता म्हणून काही हॅपी होण्याची गोष्ट नाही आहे का. तर आज संडे असला की आमचे मिस्टर दिघे हे जातात टिफिन घेऊन आणि तर ते आज गेले ते मॅच खेळायला. तर ते टिफिन घेऊन कुठे जातात तर ते मॅच खेळायला जातात. मग मॅच खेळायला जाताना त्यांना मी असा टिफिन देते. आता काही नाही, मला फार काही कष्ट करायची गरज पडत नाही त्या टिफिनसाठी. काही पण ते घेऊन जातात. कधी कधी चटणी चपाती घेऊन जातात, चपाती केल्या असेल जसं चटणी ते घेऊन जातात. पण आज त्यांना बनवून दिलेलं मिलेट. तर हे मिलेट हे वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे आणि तुमच्या हेल्थसाठी खूप गरजेचं असतं आणि तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी हे मिलेट खूप काम करतं. तर मिलेट तुम्ही कुठेही झेप्टो, ब्लिंकिट किंवा ॲमेझॉनवरती तुम्हाला मिळून जातं ते मिलेट. असं तुम्ही टाकलं की या मिलेटमध्ये काही नाही, आपलं कांदा, टमॅटो, व्हेजिटेबल्स टाकायचे, अद्रक लसूण ची पेस्ट टाकायची वाटली तर. आता मी इथं कसं केलं तर तेल टाकलं होतं, जिरी मोहरी टाकलेली, शेंगादाणे टाकलेले, त्यानंतर फ्लावर, गाजर, त्याच्यानंतर आपली शिमला मिरची असती, असे काही टाकले होते त्याच्यामध्ये व्हेजिटेबल जे आपल्याकडे अवेलेबल असतात ते टाकायचं. पनीरही टाकू शकतात तुम्ही. आणि मग याचा पुलाव केलता मिलेटचा. मग नुसते अद्रकचे पीसेस टाकले होते आणि मीठ टाकलेलं आणि छान असा त्याला गरमागरम पाणी टाकून, पाणी मात्र त्याला थोडं भरपूर टाकायचं आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळही टाकली होती मी थोडीशी. एक वाटीला 2 चमची मुगाची डाळ मी टाकलेली आणि त्याला पाणी टाकून, जास्त पाणी टाकून, मीठ टाकून छान प्रकारे शिजवायचं. जसं आपण पुलाव राईस करतो कुकरमध्ये सेम त्या प्रकारे टाकायचं. तुम्हाला जे व्हेजिटेबल्स टाकायचे असतील, मटार त्या सीझनमध्ये जे अवेलेबल असतं ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर अशा प्रकारे झालं हे मिलेट. आणि आमच्या अन्वीचे पप्पा हे मिस्टर दिघे हे टिफिनला घेऊन गेलेले. मग मिलेट तर मी भरताना थोडंसं खाली सांडलेलं ते, तर काही हरकत नाही. त्याच्यानंतर आम्ही आणली गणेश भेळमधून अशा प्रकारची भेळ. ही भेळ फारच टेस्टी आणि यम्मी लागते. तुम्ही ट्राय करा. ओली भेळ असते. ॲक्च्युली मला ओली भेळ तशी आवडत नाही. मला ना चिंचेचं पाणी त्याच्यातलं मेन आवडत नाही त्या भेळीमधलं. तर आम्ही मग भेळ आणताना साईडला भेळ आणतो आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते मिक्स करून खायचे असते. तर कधी-कधी अशी चिंचेचं पाणी टाकलेली भेळ खायला काही हरकत नाही. आता ती चुकून आली ती चिंचेचं पाणी टाकलेली भेळ. पण खूप छान होते. आणि पाणीपुरी आणली होती. तर अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केली पाणीपुरी. तर तुम्हाला माझ्या मिलेटची रेसिपी कशी आवडली ती नक्की मला कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला मिलेटची रेसिपी. जर हेल्दी टेस्टी तुम्हाला काही खायचं असेल तर नक्कीच. आणि वेट लॉससाठी ते मिलेट खूप काम करतं. आमच्या अन्वीच्या पप्पांनी खूप वेट लॉस केलं, त्यावेळेस त्यांनी खूप सकाळ संध्याकाळ मिलेट आणि दही हे 2 पदार्थ खाऊन त्यांनी वेट लॉस केलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.